नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कटके अर्जुन केशवराव, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा, जिल्हा उस्मानाबाद। मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मागील सिरीजमध्ये पर्यावरण भूगोल याविषयी आपण चर्चा केलेली आहे। पर्यावरण भूगोलाचा अभ्यासक्रम, पर्यावरण भूगोलाच्या व्याख्या, अर्थ याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण त्याचाच पुढचा भाग पर्यावरण भूगोलाचे स्वरूप हा अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण भूगोल म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की मानवाची पर्यावरणासोबत होत जाणारी आंतरक्रिया, या आंतरक्रियेचा अभ्यास म्हणजेच पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण भूगोल हा अर्थ आपण घेतो। या अर्थानेच आपल्याला जर पाहायचं झालं, पर्यावरण भूगोल हा विषय सर्वस्पर्शी आहे, हा सर्व विषयांना टच करणारा विषय आहे। याचा अनेक शास्त्राशी संबंध आलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो। उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर रसायनशास्त्राशी याचा संबंध येतोच, अर्थशास्त्राशी याचा संबंध येतोच, समाजशास्त्राशी याचा संबंध येतोच। म्हणून म्हटलेला आहे की हा विषय हा सर्वस्पर्शी आहे। याबरोबरच आपल्याला पर्यावरणाचा मानवावर परिणाम होतो आणि मानवाचा सुद्धा पर्यावरणावर परिणाम होतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। जसे की आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा जरी आपण पाहायच्या झाल्या तर मानवाच्या अन्न घेण्याच्या पद्धतीवर किंवा आपण जे काही ग्रहण करतो त्या ग्रहण करणाऱ्या पदार्थावर सुद्धा वातावरणाचा म्हणजेच पर्यावरणाचा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो। उदाहरण जर पाहायचं झालं, दक्षिण भारतामधील लोक तांदूळ या पिकाचं अन्न म्हणून जास्त प्रमाणामध्ये ग्रहण करतात, तर जसजसे आपण उत्तरेकडे जाऊ गहू या पिकाचं अन्न म्हणून ग्रहण करण्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं। याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्टीचं पाहता येईल। निवास व्यवस्थेमध्ये सुद्धा पर्यावरणाला अनुसरून निवास व्यवस्था सुद्धा आपल्याला बदललेली दिसून येते। सातत्याने पाऊस पडणाऱ्या ठिकाणी छपराची घरं असलेले दिसून येतात, तर ज्या ठिकाणी पाऊस हा कमी प्रमाणामध्ये पडतो अशा प्रदेशामध्ये छताची किंवा सपाट मात्याची घरं असलेली आपल्याला दिसून येतात। म्हणजेच पर्यावरणाचा मानवावर हा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो। पर्यावरणाचा जसा मानवावर परिणाम होतो तसाच मानव सुद्धा या पर्यावरणावर मूलभूत असा बदल घडवून आणतो आणि या बदलामधून ज्या काही आंतरक्रिया घडतात किंवा हा बदल घडवून आणत असताना आपण पर्यावरणामधील विविध साधन संपत्तीचा वापर करतो। या साधन संपत्तीचा वापर योग्यरित्या होईलच असं आपल्याला सांगता येत नाही। काही वेळेस याचा अपव्यय सुद्धा होतो, काही वेळेस या साधन संपत्तीमधून काही समस्या निर्माण होतात। मग या समस्या असतील किंवा जी काही प्रदूषणाची समस्या निर्माण होते, या सर्व गोष्टीचा अंतर्भाव हा पर्यावरण भूगोलाच्या अभ्यास विषयामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। मग हे जे काही साधन संपत्तीचा वापर, पुनर्वापर कसा करता येईल, व्यवस्थापन कसं करता येईल, या सर्व गोष्टी प्रामुख्याने पर्यावरण भूगोलाच्या व्याप्तीमध्ये आलेले दिसून येतात आणि या आधारेच आपल्याला या विषयाचे स्वरूप स्पष्ट करता येईल। आता हे स्वरूप स्पष्ट करत असताना आपल्याला काही घटकाला अनुसरून किंवा पॉइंट वजा आपल्याला हे स्वरूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येईल। त्यातील पहिला पॉइंट आपल्याला सांगता येईल, मानव व पर्यावरण संबंधाचे अध्ययन करणारे शास्त्र। पर्यावरण शास्त्राचे स्वरूप मानव पर्यावरण संबंधाचे अध्ययन करणारे शास्त्र असे आहे। आता हे स्पष्ट करत असताना आपल्याला सांगता येईल की मानवाची आणि पर्यावरणाची दोन्हीची इंटरॅक्शन सातत्याने चालू असते। प्राचीन कालखंडापासून आज सुद्धा ती चालू असलेली आपल्याला दिसून येते। उदाहरणं जर घ्यायची झाली तर मानवाच्या पहिल्या अवस्थेमध्ये वृक्षवासी असताना तो वृक्षावर राहत होता। वृक्षाशी आंतरक्रिया म्हणजेच पर्यावरणाशी आंतरक्रिया करून त्या वृक्षावर जे काही फळं लागत होती तेच तो खात होता। पूर्वीचा मानव हा निसर्गाच्या अधीन होता, पण जसा जसा काळ लोटत गेला, अग्नीचा शोध लागला, मग मानवाने निसर्गापासून थोडंसं अलिप्त होऊन आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली। पुन्हा कृषीचा शोध लागला, कृषीच्या शोधाच्या नंतर पुन्हा औद्योगिक क्रांती झाली। यातून मानवाने पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप केला आणि या हस्तक्षेपामधून आपल्याला लक्षात येतं की पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे। मग हा जो काही बदल झालेला आहे हा बदल
कशा पद्धतीने पूर्वी मानवाचे आणि पर्यावरणाचे संबंध होते, आज कशा पद्धतीने मानवाचे आणि पर्यावरणाचे संबंध आहेत, हे आपल्याला पर्यावरणशास्त्रातून अभ्यासलं जातं. यामुळे म्हटलेलं आहे की मानव पर्यावरण या संबंधाचे अध्ययन करणारे शास्त्र, अशा प्रकारचं स्वरूप हे पर्यावरणशास्त्राचं आहे. दुसरा पॉइंट आपल्याला सांगता येईल की पर्यावरणशास्त्र हे एक परिवर्तनशील विज्ञान आहे. परिवर्तनशील म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बदलणारे आहे, याच्यामध्ये सातत्याने बदल होतो. आता हा बदल कसा होतो हे जर पाहायचं झालं आपल्याला, आपली लोकसंख्या आहे, मानवीय लोकसंख्या आजची आणि प्राचीन कालखंडाची किंवा इसवी सन पूर्वचा सुद्धा जर आपण विचार केला तर ती लोकसंख्या पाहिल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. इसवी सन पूर्व 5000 मध्ये जर आपली लोकसंख्या पाहायची झाली, आपली म्हणण्याचा अर्थ पूर्ण पृथ्वीची लोकसंख्या जर पाहायची झाली तर सामान्यपणे 50 लाख इतकी लोकसंख्या होती. इसवी सन 2000 मध्ये आपल्याला हीच लोकसंख्या जर पाहायची झाली तर 614 कोटी झालेली आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 5000 मध्ये आपली लोकसंख्या 50 लाख होती, तीच लोकसंख्या इसवी सन 2000 मध्ये 614 कोटी झालेली आहे. आणि आजच्या घडीला म्हणजे 2020 मध्ये जर ही लोकसंख्या पाहायची झाली तर 780 कोटी इतकी प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. मग पर्यावरणशास्त्राचा मूळ गाभाच आहे मानव आणि पर्यावरण. मग मानवाची संख्या वाढत गेली, या मानवाच्या वाढलेल्या संख्येला अनुसरून मानवाने पर्यावरणासोबत आंतरक्रिया करण्याची प्रक्रिया सुद्धा बदललेली आहे. निश्चितच जशी मानवाची संख्या वाढत गेली, वाढलेल्या संख्येला अनुसरून पर्यावरणामध्ये मानवाचा हस्तक्षेप वाढत गेला. पर्यावरणामध्ये ज्या काही उपलब्ध साधन संपत्ती होत्या, या साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करण्यावर मानवाने भर दिला. यातूनच विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरण जर ज्वलंत घ्यायचं झालं, प्रत्येकाच्या घरामध्ये असेल किंवा प्रत्येकाच्या व्यवहारामध्ये आज अविभाज्य भाग झालेलं प्लास्टिक. प्लास्टिकचा जन्म हा मानवानेच दिलेला आहे. मग या प्लास्टिकचा जन्म झाल्यानंतर प्लास्टिक काही दिवस हे आपल्याला चांगलं वाटलं किंवा त्याचा एक विधायक वापर वाटला, पण आज प्लास्टिक हीच एक समस्या निर्माण झालेली आहे. प्लास्टिक हीच एक समस्या निर्माण झालेली आहे, कारण त्याचं विघटन लवकर होत नाही. ते शेकडो वर्ष पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा मृदेच्या थरावर साचून राहतं आणि त्या प्लास्टिकमध्ये असलेले गुणधर्म मृदेमध्ये सोडतं. या मृदेतले गुणधर्म परत पिकामध्ये जातात आणि पिकामधून ते गुणधर्म अन्नघटकामध्ये आणि अन्नघटकातून मानवाच्या शरीरात प्रवेश करतात. अशा पद्धतीने प्लास्टिक नकळत स्वरूपामध्ये मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, हे अमेरिकन संस्थेने सिद्ध केलेलं आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की मानव जसजशी मानवाची संख्या वाढत गेली, तंत्रज्ञान वाढत गेलं, नवनवे संशोधन होत गेले आणि त्यातून पर्यावरणावर त्याचा भार वाढत गेला. त्यातून नवीन संशोधनातून अशा काही घटना घडत गेल्या ज्यातून पर्यावरणाची हानी ही वाढतच गेली. याचेच उदाहरण आपल्याला जागतिक तापमान वाढ, आम्ल पर्जन्य हे सुद्धा सांगता येतील. मग या समस्या आपल्याला कमी करण्यासाठी किंवा या समस्यापासून आपला बचाव करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, पुन्हा नियोजन करण्याचा प्रयत्न केला. मग हे नियोजन सुद्धा आपल्याला या पद्धतीने बदललेलं दिसून येतं. कारण 100 लोकांचं नियोजन करणे आणि त्याच ठिकाणी 1000 लोकांचं नियोजन करणे यामध्ये आमूलाग्र असा हा बदल दिसून येतो. कालचंच उदाहरण जर घ्यायचं झालं आपल्याला, दिल्लीमध्ये एका ब्रिज खाली एका व्यक्तीचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. दिल्लीची लोकसंख्या ज्यावेळेस ती नाल्याची व्यवस्था केली त्यावेळेसच्या लोकसंख्येला अनुसरून केलेली होती, पण आज दिल्लीची लोकसंख्या कोटीच्या वर गेलेली आहे. त्यामुळे ती ड्रेनेज सिस्टम निकामी किंवा तेवढे व्यवस्थितरित्या कार्य करत नाही. याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी अशा आपत्ती निर्माण होत आहेत. मग हे जे काही अशा आपत्ती आहेत, जसा काळ बदलला तसं परिवर्तन होत गेलं अभ्यास विषयामध्ये. म्हणून आपल्याला म्हणता येतं की हे पर्यावरण विज्ञान हे सुद्धा काय आहे, जसा काळ बदलेल, जशी लोकांची संख्या बदलेल, जसं संशोधनाचं स्वरूप बदलत जाईल त्या पद्धतीने समस्या बदलतील आणि त्याचं नियोजन करणे, व्यवस्थापन करणे यामध्ये सुद्धा काळाच्या प्रवाहामध्ये बदल होत जातो. म्हणून असं म्हटलेलं आहे की पर्यावरण भूगोल, पर्यावरण विज्ञान हे परिवर्तनशील
शास्त्र आहे किंवा सातत्याने बदलणारं शास्त्र असलेलं आपल्याला दिसून येतं. याबरोबरच पुढे आपल्याला सांगता येतं की तिसरा पॉइंट, पर्यावरण भूगोल हे एक वास्तव विज्ञान आहे. पर्यावरण भूगोलामध्ये जे काही आपल्याला दिसतं किंवा आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात, दृश्य घटना आहेत, त्या घटनांचा अभ्यास केला जातो. या शास्त्रामध्ये अकाल्पनिक, अवास्तविक अशा घटनांचा अभ्यास होत नाही. उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली, मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली. या प्रदूषण पातळीचे जे काही आपल्याला दृश्यचित्र दिसतं त्याला अनुसरूनच आपण काय करत असतो, ते प्रदूषण पातळी कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरण, गत वर्षीच ऑड इव्हन फॉर्म्युला दिल्ली सरकारने आणलेला होता. याच पद्धतीने आपल्याला दृश्य दिसणारी घटना जर पाहायची झाली तर हिमनग वितळणे, हिमनगाच्या वितळण्याची प्रक्रिया चालू आहे आणि या वितळण्यामुळे सागरीय जलाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. ही आपल्याला दिसणारी घटना आहे. म्हणजेच हिमनद वितळणे, जागतिक तापमान वाढ होणे, ओझोनच्या थराला छिद्र पडणे, या सर्व गोष्टी आपल्याला वास्तवात दिसून येतात. या वास्तव घटनांचा, घटनादृश्यांचा अभ्यास करणारे शास्त्र असे स्वरूप आपल्याला पर्यावरण शास्त्राचे असलेले दिसून येते. याबरोबरच पुढे आपल्याला म्हणता येईल, पर्यावरण शास्त्र हे एक यथार्थ विज्ञान आहे. यथार्थ विज्ञान म्हणण्याचा अर्थ असा आहे, पर्यावरणीय घटकांचे, परिसंस्थाचे, त्यांच्या मानवी जीवनाशी असणाऱ्या संबंधाचे अचूक मापन व निर्देशन करणारे हे शास्त्र आहे. आता पर्यावरणीय घटकांचे म्हणण्याचा अर्थ, आता हे घटक जर आपल्याला मानवाला लावून पाहायचे झाले, सामान्यपणे आपल्याला आदिम जमाती सुद्धा पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या दिसून येतात. कलहरी वाळवंटामध्ये असलेली बुशमेन ही जमात आणि टुंड्रा प्रदेशामध्ये राहणारी एस्किमो ही जमात, या दोन्हीही सारख्या आहेत का? या दोन्हीही पर्यावरणाशी समायोजन किंवा पर्यावरणाशी आंतरक्रिया सारख्या स्वरूपामध्ये करतात का? तर नाही. टुंड्रा प्रदेशामध्ये राहणारी एस्किमो जमात ही जर पाहायची झाली आपल्याला, तर ही एस्किमो जमात ही प्रामुख्याने कच्चं मांस सुद्धा खाते. पण त्याच्या तुलनेमध्ये आपल्या भागामध्ये राहणारा माणूस हा कच्चं मांस खात नाही. त्या पर्यावरणाशी एस्किमोनी काय केलेलं आहे? समायोजन केलेलं आहे. म्हणजेच मानवी जीवनाला अनुकूलन आणि प्रतिकूल अशा ज्या काही घटना आहेत, या यथार्थ गोष्टीचा अध्ययन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की पर्यावरण शास्त्र हे एक यथार्थ विज्ञान आहे. पुढे आपल्याला सांगता येईल, पर्यावरण शास्त्र हे एक अनुभवजन्य विज्ञान आहे. जे आपल्याला दिसतं, ज्या गोष्टी आपल्याला अनुभवला येतात, त्याचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. आता अनुभवजन्य घटना जर सांगायच्या झाल्या तर भूकंपाची घटना आहे, चक्रीवादळाची घटना आहे, ज्वालामुखीची घटना आहे, या आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये अनुभवता येतात. या अनुभवामधून आपल्याला समजतं की कशा पद्धतीने याची तीव्रता आहे किंवा याची तीव्रता कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येईल. म्हणून ज्या घटना आपल्याला प्रत्यक्षात दिसून येतात याचा अभ्यास करणे हे सुद्धा एक कार्य किंवा याचा अभ्यास करत चालणारे शास्त्र म्हणजेच पर्यावरण शास्त्र असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं. म्हणून म्हटलेलं आहे, पर्यावरण शास्त्र हे एक अनुभवजन्य शास्त्र आहे. पुढे या शास्त्राचं स्वरूप स्पष्ट करत असताना आपल्याला असंही म्हणता येतं, पर्यावरण शास्त्र हे आंतरविद्याशाखीय स्वरूप असलेलं शास्त्र आहे. आता आंतरविद्याशाखीय स्वरूप म्हणण्याचा अर्थ असा आहे की याचा संबंध हा इतर विद्याशाखेशी किंवा ज्ञानशाखेशी येतो. आता हा संबंध जर आपल्याला पाहायचा झाला, पर्यावरण शास्त्राच्या व्याख्येमध्येच आपण पाहिलेलं आहे की हे एक गुंतागुंतीचं शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये भौतिक शास्त्राचा, या शास्त्रामध्ये आर्थिक ज्ञानशाखेचा, सामाजिक ज्ञानशाखेचा अभ्यास केला जातो असं आपण पाहिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला भौतिक ज्ञानशाखेमध्ये जर पाहायचं झालं, वनस्पतीशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल, सूक्ष्मजीवशास्त्र असेल, याचा अभ्यास ज्याप्रमाणे त्या शाखेमध्ये केला जातो किंवा त्या ज्ञानशाखेमध्ये केला जातो, त्याच पद्धतीने पर्यावरण भूगोलामध्ये सुद्धा याचा अभ्यास होताना आपल्याला दिसून येतो. उदाहरण जर द्यायचं झालं, जीवांची उत्क्रांती, जीवांचे अनुकूलन साधण्याची प्रवृत्ती किंवा जीवांचे होणारे विसरण,
या घटना जीवशास्त्रामध्ये प्राणीशास्त्रामध्ये किंवा जीवशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात, तशाच आपल्या पर्यावरण भूगोलामध्ये सुद्धा अभ्यासल्या जातात. म्हणजे जीवशास्त्राशी संबंधित आहे. याच पद्धतीने सामाजिक शास्त्राशी संबंध जर पाहायचा झाला, एखादी आपत्ती आल्यानंतर त्या आपत्तीचे दुरागामी परिणाम होत असतात. उदाहरणार्थ भूकंप झाल्यानंतर त्याचे दीर्घकालीन परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. ते दीर्घकालीन परिणाम अभ्यासण्याचं कार्य समाजशास्त्र करतं. समाज जीवनावर भूकंपाचा परिणाम समाजशास्त्र अभ्यासतं. याच पद्धतीने भूगोलामध्ये सुद्धा समाज जीवनावर या भूकंपाचा काय परिणाम झाला याचा अभ्यास पर्यावरणशास्त्र सुद्धा सांगतं. लोकांच्या मानसिकतेमध्ये होत जाणारा बदल, या घटनांचा अभ्यास सुद्धा पर्यावरण भूगोलामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. याच पद्धतीने अर्थशास्त्राशी सुद्धा पर्यावरण भूगोल संबंधित असलेलं दिसून येतं. अर्थशास्त्र कशा पद्धतीने आपला आर्थिक विकास केला पाहिजे सांगतं. त्याच पद्धतीने पर्यावरण भूगोल हे आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरण सुद्धा सांभाळून कसं ठेवलं पाहिजे, म्हणजेच शाश्वत विकास कसा असला पाहिजे, ही गोष्ट समजावण्याचा प्रयत्न पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण भूगोल करतं. म्हणजेच दोन्हीचाही संबंध आहे. याच पद्धतीने राज्यशास्त्राशी सुद्धा राजकीय घडामोडी या पर्यावरणाला अनुसरून सुद्धा बऱ्याच वेळेस घडताना आपल्याला दिसून येतात. कार्बन करार असेल, कोणत्या राष्ट्राने किती प्रमाणामध्ये कार्बनचं ज्वलन करायचं किंवा उत्सर्जन करायचं, कार्बन क्रेडिट सिस्टम आणली होती, यामध्ये राजकारण चालतं. याच पद्धतीने पर्यावरणासाठी कोणी विकसित असो कोणी अविकसित असो, त्याला ते महत्त्वाचं आहे हे सांगण्याचं कार्य हे पर्यावरणशास्त्र करताना आपल्याला दिसून येतं. याच पद्धतीने जी काही उपलब्ध साधन संपत्ती आहे, या उपलब्ध साधन संपत्तीचा वापर कशा पद्धतीने आपण केला पाहिजे हे सांगण्याचं कार्य सुद्धा आपल्याला पर्यावरण भूगोलामध्ये झालेलं दिसून येतं. हेच कार्य आपल्याला जर पाहायचं झालं अभियांत्रिकी शाखेमध्ये म्हणजेच इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये सुद्धा हेच कार्य होताना आपल्याला दिसून येतं की कशा पद्धतीने साधन संपत्तीचा दीर्घकालीन वापर करता येईल, कशा पद्धतीने ही साधन संपत्ती आपल्याला शाश्वत ठेवता येईल. उदाहरणार्थ आजपर्यंत आपण पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला, पण कालांतराने पेट्रोल डिझेल किंवा हे खनिज तेल संपणार आहे याची जाणीव मानवाला झालेली आहे. म्हणूनच आपण आज काय केलेलं आहे, हे जे काही ऊर्जेचे साधनं आहेत बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचा परिणाम म्हणूनच आपल्याला लक्षात येतं की गाड्या, फोर व्हीलर असेल, टू व्हीलर असेल, या गाड्यासुद्धा सूर्यकिरणावर किंवा सौर ऊर्जेवर चालाव्या अशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत आणि ते बऱ्याच अंशी सक्सेस झालेले आहेत. त्या मार्केटमध्ये सुद्धा आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मानवाला लागतात त्या पर्यावरणाशी संबंधित असतात, त्या सर्व गोष्टीचा अभ्यास हा पर्यावरणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. याबरोबरच आपल्याला आणखी जर पाहायचं झालं, पर्यावरणामधून ज्या काही आपत्ती येत असतात, या आपत्ती कमी करण्याचं कार्य सुद्धा बरेचसे शास्त्र करतात. उदाहरणार्थ केमिस्ट्री असेल, रसायनाचा अभ्यास केला जातो. तोच रसायनाचा अभ्यास किंवा जे काही अशा आपत्ती येणार आहेत, या आपत्ती कशा पद्धतीने कमी करता येतील, उदाहरणार्थ आम्लपर्जन्य असेल, या कमी करण्याचं कार्य रसायनशास्त्र सांगू शकतं. त्याचं व्यवस्थापन करण्याचं कार्य हे पर्यावरणशास्त्र करतं. की संकीर्ण शास्त्र, पर्यावरणशास्त्राचे स्वरूप हे संकीर्ण आहे किंवा जटिल आहे. आता जटिल म्हणण्याचा अर्थ असा आहे की पर्यावरणाचा अभ्यास, पर्यावरण म्हटल्यानंतर शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण या चारही आवरणाचा संबंध आला. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या चारही आवरणाचा स्वतंत्ररित्या भूगोलाच्या वेगवेगळ्या ब्रँचमध्ये अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ शिलावरणाचा अभ्यास हा भूरूपशास्त्रामध्ये, जलावरणाचा सागरशास्त्रामध्ये, जीवावरणाचा जैविक भूगोलामध्ये केला जातो. पण या सर्वांचा अभ्यास हा पर्यावरणामध्ये किंवा पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो. इकडे जो अभ्यास केला जातो तोच एकत्रित स्वरूपामध्ये पर्यावरणाला लावून या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणून आपल्याला म्हणता येतं की हे चारही जरी स्वतंत्र अभ्यास करत असले तरी एकत्रित स्वरूपामध्ये पर्यावरणशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. यातून या शास्त्राची जटिलता वाढत जाते, प्रत्येक शाखेशी हे संबंधित होत जातं. म्हणून म्हटलेलं आहे पर्यावरणशास्त्र हे कसे आहे, संकीर्ण व जटिल शास्त्र आहे किंवा याचे स्वरूप संकीर्ण व जटिल स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येते. पुढे आपल्याला आणखी सांगता येईल कल्याणकारी विज्ञान. पर्यावरणशास्त्र हे कल्याणकारी विज्ञान आहे.
कल्याणकारी विज्ञान म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण जे काही ज्ञान घेतो या ज्ञानाचा मूलभूत हेतू हाच आहे की मानवी कल्याण साधणे किंवा मानवाचा विकास घडवून आणणे. मग पर्यावरण भूगोलामध्ये आपण पाहिलेलंच आहे की साधन संपत्ती आहे, नवीन साधन संपत्तीची निर्मिती करणे, साधन संपत्तीचे नियोजन करणे, साधन संपत्तीचे संवर्धन करणे, प्रदूषणासारखी समस्या आटोक्यात आणणे, त्याला प्रतिबंध घालणे, त्याला उपाययोजना काय करता येतील, आपत्ती आल्यानंतर आपण त्याला कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये आणू किंवा कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये आणता येईल याचा अभ्यास हा पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. या सर्व गोष्टीचा जर आपल्याला पाहायचं झालं तर संबंध कशाचा आहे, आर्थिक विकासाशी आहे. आणि त्या आर्थिक विकासामधून आपल्याला काय करायचा असतो, मानवी कल्याण करायचं असतं. सर्व ज्ञानाचा उपयोग शेवटी आपल्या कल्याणासाठी करायचा असतो. म्हणून शेवटी म्हटलेलं आहे की मानवी कल्याणकारी शास्त्र म्हणजेच पर्यावरणशास्त्र होय किंवा पर्यावरणशास्त्राचे स्वरूप हे मानवी कल्याणकारी शास्त्र अशा स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येते. वरील सर्व घटकातून आपल्याला लक्षात येतं की आर्थिक विकास व मानवी कल्याण हे या विकासाचे अंतिम उद्दिष्ट आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक ज्ञानशाखेचं उद्दिष्ट हे मानवी कल्याण हेच आहे. पण या शाखेचं उद्दिष्ट मूलभूत जर पाहायचं झालं आर्थिक विकास आणि त्याबरोबरच मानवी कल्याण साधणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला पर्यावरण भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करता येईल. धन्यवाद.